अनुवांशिकता म्हणजे काय किंवा दुर्मिळ प्रजाती म्हणजे काय, नीलक्रांती म्हणजे काय किंवा चार्ल्स डार्विनने कशाचा सिद्धांत मांडला, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी अजमेर शेख सर, दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विज्ञान मधले बेसिक प्रश्न, सायन्स विज्ञान. लक्षात राहू द्या, यामध्ये जीके चे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि पुन्हा पुन्हा येणारे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे नील क्रांती म्हणजे काय, तर ब्ल्यू रिव्हॉल्यूशन. आता याला निळा शब्द एका कारणामुळे वापरलेला आहे आणि निळा रंग आहे पाण्याचा, म्हणून काय केले की पाण्यामध्ये आपल्याला क्रांती करायची. आणि पाण्यामध्ये क्रांती कशी करायची, तर पाण्यामध्ये आपल्याला मोफत प्रकारे माशांचं उत्पादन वाढवता येते आणि माशांचं उत्पादन वाढवल्यानं अन्नधान्य मिळतंय, त्यानं त्याची विक्रेती करून व्यवसाय वाढतो, रोजगार मिळतो आणि खाण्याची सुद्धा गरज पूर्ण होते आणि सशक्त माणूस तयार होत असतात. यासाठी भारत सरकारने ही निळी क्रांती घडवून आणलेली आहे. आणि याच्यामध्ये काय करायचंय, तर मासे उत्पादन वाढवणे, कृत्रिमरित्या आर्टिफिशियल मानव निर्मित माशांची पैदास करायची आणि त्याची जास्तीत जास्त वाढ करून बाजारात विक्री करायची. त्यानंतर इथं सांगितले पाण्याचा रंग निळा आहे व पाण्यामध्ये मासे वाढवणे म्हणजे काय, ब्ल्यू रिव्हॉल्यूशन म्हणजे निळी क्रांती. पुढचा पॉइंट आहे महत्वाचा की चार्ल्स डार्विन, नेहमी येणारा प्रश्न आहे, IMP आहे, इम्पॉर्टंट आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे की चार्ल्स डार्विन हे एक शास्त्रज्ञ होते. यांनी सिद्धांत मांडला की माणूस किड्यांपासून किंवा विविध जीवजंतूपासून विविध जीवजंतूचा कसा विकास झाला, क्रमगत वाढ कशी झाली, याला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत म्हणतात. आणि दुसरा सिद्धांत आहे निसर्ग निवडीचा सिद्धांत. असे दोन सिद्धांत मांडले की माणूस आणि प्राणी एका लहान घटकापासून उत्क्रांत होत गेले, अलग लक्षात, म्हणून त्याला उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन यांना म्हटलं जाते. दुसरा सिद्धांत आहे निसर्ग निवडीचा, म्हणजे निसर्गामध्ये जो माणूस अनुकूल राहतो किंवा त्याला निसर्गामध्ये त्या गोष्टी ज्या जमतात तो राहतो आणि ज्याला त्या निसर्गाच्या गोष्टी जमत नाहीत, सोसत नाहीत, अनफेवरेबल असतात, तर तो माणूस त्या गोष्टीतून नामशेष होतो, नष्ट होतो. आणि जो निसर्गाशी मिळून घेतो, जुळवून घेतो, समजून घेतो, तो मात्र निसर्गासोबत टिकतो. याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत किंवा सक्षम तोच टिकेल असा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. त्यांनी स्वतः विविध समुद्र सफर करून विविध आपल्या बागेमध्ये त्यांनी विविध जीवजंतूंचा, प्राण्यांचा, वनस्पतींचा वाढ पाहून लहानपणापासून निरीक्षण करून ऑब्झर्वेशन करून हा सिद्धांत मांडलेला आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की माशापासून आधी माणूस पाण्यामध्ये कीटक जन्मले, त्याच्यापासून किडे, त्यानंतर अनेक प्राणी, माशापासून माकड, माकडापासून माणूस असा उत्क्रांत सांगितलेला आहे आणि क्रमविकास सांगितलेला आहे. त्यानंतर एक पॉइंट असा आहे की विज्ञानच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे 10वीच्या आणि सर्वात महत्वाचा आहे की 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानवाने शेती शोध लावलाय. अलग लक्षात, किती हजार वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी, आणि शेतीचा शोध हा महिलांनी लावलेला आहे. त्यानंतर जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो, तर 22 मे ला. द वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे सेलिब्रेटेड बाय 22 मे बिकॉज टू ऑब्झर्व अँड प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी, बायो लाईफ, बायो नेचर म्हणजे निसर्ग, प्राणी आणि यांचं संवर्धन करण्यासाठी. त्यानंतर बहुविभाजन कशामध्ये होत आहे, तर अमेबामध्ये होत आहे. कोळसापासून कोणती ऊर्जा निर्माण केली जाते, औष्णिक ऊर्जा. कुठे केली जाते, औष्णिक विद्युत केंद्र. युरेनियम पासून कोणती ऊर्जा निर्माण केली जाते, अणुऊर्जा आणि अणुभट्टीमध्ये केली जाते. वाऱ्यापासून कोणती ऊर्जा निर्माण केली जाते, गतिज ऊर्जा, आणि कुठं, पवनचक्कीमध्ये, विंड टर्बाईन मध्ये. C14 म्हणजेच मृत शरीराचा ऱ्हास सतत चालू असतो, म्हणजे मेलेल्या व्यक्ती, माणूस, प्राणीचा जो ऱ्हास आहे तो सतत त्याच क्रमाने होतो आणि त्या गोष्टीचं वय जर मोजायचं असेल जुन्या, तर ही पद्धत वापरली जाते C14. याला कार्बन डेटिंग सुद्धा म्हणतात, कार्बन डेटिंग. लक्षात राहू द्या की जुन्या जेवढ्या वस्तू सापडतात, जीवाश्म सापडतात, बायोम सापडतात, त्यांचा जर आपल्याला कालावधी मोजायचा असेल तर कार्बनच्या सहाय्यानं मोजला जातो किती जुना आहे तो. त्यानंतर अनुवांशिकता म्हणजे काय, तर जेनेटिक्स म्हणजे काय, तर या ठिकाणी दिलेले एका पिढीतील लक्षणे, एका पिढीतील गुण, आजी आजोबाचे मुलांमध्ये, वडिलांमध्ये, वडिलांचे त्यांच्या मुलांमध्ये गुण येणं, मग त्याच्यामध्ये रोग असतील, त्यांचे क्वालिटी असतील, त्यांचे विविध समजा टॅलेंट असतील किंवा दुर्गुण असतील किंवा एखादा अपंगत्व, या सर्व गोष्टी पुढच्या पिढीत येणं, ह्याला जेनेटिक्स म्हणतात. दुर्मिळ प्रजाती म्हणजे काय, रेअर स्पीसीज. रेअर म्हणजे ज्या गोष्टी कुठंच आढळत नाहीत, दुर्मिळ आहेत, कधीतरी दिसतात आणि कधीतरी आढळतात, त्याला रेअर स्पीसीज म्हणतात. तर सहजासहजी न आढळणारे जीव म्हणजे दुर्मिळ प्रजाती. अशा अनेक प्रजाती आहेत जे सध्या पृथ्वीवर दुर्मिळ झालेल्या आहेत, कुठंतरी आढळतात, जसं की गिधाड आपल्याला सारखं दिसत नाही, अलग लक्षात. किंवा
गरुड पक्षी आपल्याला नेहमी दिसत नाही का, तो दुर्मिळ होत चाललेला आहे, काही मोजक्याच भागामध्ये तो आढळतो. व्हॉट इज मीन बाय क्लोनिंग? क्लोनिंग म्हणजे काय? पुन्हा एक प्रश्न आहे. या ठिकाणी सायन्स मध्ये अनेक क्लोनिंग झालेले जगामध्ये. एखाद्या पेशी, अवयव किंवा शरीराची प्रतिकृती जशाच तशी तयार करणे, हुबेहूब त्याची डुप्लिकेट प्रतिकृती तयार करणे किंवा जिवंत प्रतिकृती तयार करणे, त्याला क्लोनिंग म्हणतात. किंवा चांगल्या गोष्टीपासून एक नवीन गोष्ट निर्माण करणे, याला सुद्धा क्लोनिंग असं म्हणतात. त्यानंतर श्वेतक्रांती. व्हॉट इज मीन बाय व्हाईट रिव्हॉल्युशन? व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे पांढऱ्या रंगाची क्रांती करायची. आणि पांढरा रंग कशाचा आहे? तर दुधाचा. तर दुधापासून काय फायदा भेटणार आहे? तर एक पूर्ण अन्न म्हटलेले, आणि या पूर्ण अन्नामुळे जे लोक आहेत त्यांची शारीरिक वाढ होणार आहे, त्यांना रोजगार मिळणार आहे, त्याच्यापासून अर्थव्यवस्था बळकट होणार आहे, आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन देशाला महासत्ता बनवायचंय, लोकांना गरिबी मुक्त करायचे. म्हणून ही व्हाईट रिव्हॉल्युशन दूध वाढवण्यासाठी भारत सरकारनं केलेली आहे. त्याला व्हाईट रिव्हॉल्युशन असं म्हटलं जातंय. वर्गीस कुरियन यांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले, लक्षात राहू द्या. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा. बघा तिथं रिन्युएबल एनर्जी आणि नॉन रिन्युएबल एनर्जी म्हणजेच बघा आता रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय आणि पारंपरिक ऊर्जा म्हणजे काय? तर जुनी जी ऊर्जा आहे त्याला पारंपरिक म्हटलं जातं. जसं की आपण गवऱ्या, लाकूड, जे समजा जे इंधन होते ते वापरत होतात, त्याचे खूप परिणाम होते, दुष्परिणाम होते. काय होते? लाकूड कधीही संपल्यानं धूर होतो, प्रदूषण होतो, वनांचा नाश होतो. कोळसा संपून जातो आणि खनन करावं लागतं, त्यामुळं निसर्गाचा नाश होतो, धूर निघतो, प्रदूषण होते, आणि ऊर्जा काय होते? ही संपणार आहे. लक्षात राहू द्या. खनिज तेल सुद्धा याच्यामध्ये, पेट्रोल, डिझेल, जास्त प्रदूषण होतं. त्याच्यासाठी काय केलंय शास्त्रज्ञांनी की अशी ऊर्जा शोधली ज्याच्यापासून प्रदूषण होणार नाही, धूर होणार नाही, आणि ती ऊर्जा कधीही संपणार नाही. माणसाने कितीही लाईट वापरली तरी लाईट संपणार नाही, आणि जास्तीत जास्त कमी पैशात मिळेल. जसं की उदाहरण पाहूया, पवन ऊर्जा. किती वारा आले तरी ऊर्जा तयारच होणार, लाईट गेली तरी, पाऊस आला तरी ऊर्जा चालू. सौर ऊर्जा, दिवसभर उन्हापासून ऊर्जा तयार करायची, साठवून ठेवायची, कुठेही घेऊन जायची, आणि कोणत्याही डोंगराळ भागाची सौर ऊर्जा आपल्याला भेटणार ऊन पडल्यामुळं जास्तीत जास्त वापर करायचा. जल ऊर्जा, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाहतो, जुन्या काळामध्ये याचं उदाहरण आहे, विविध ठिकाणी पिठाची गिरणी तयार केलेली आहे, त्याला पाणचक्की म्हटलेलं आहे, की पाण्याच्या प्रवाहापासून विविध चरखे तयार केलेले, पाणी वर उचलणं, पिठाची जात फिरून पीठ तयार करणं, तर पाण्याच्या वेगापासून ऊर्जा तयार करणे. पाणी सोडायचं, चाक फिरवायचं, चाकापासून ऊर्जा निर्माण होते, ऊर्जा साठवायची आणि जवळच्या स्टेशन पर्यंत गावाला त्याचं प्रोव्हाइड करायचं. याला हायड्रो इलेक्ट्रिक थर्मल असं म्हटलं जातं. आणि मोठ्या मोठ्या धरणांमध्ये ही अशी ऊर्जा निर्मिती केली. कोयना आहे किंवा हिराकोड आहे, असे धरणं भारतात प्रसिद्ध आहेत. प्रदूषण होत नाही, त्यानंतर ऊर्जा संपत नाही, असे आपण महत्वपूर्ण जीकेचे व्हिडिओ पाहिलेत. तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद, जय भारत.